नमस्कार मंडळी, मी विवेकानंद नलावडे सुजाता मोशन पिक्चर्स या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण एक अनोख्या नैसर्गिक जैवविविधतेने संपन्न घनवन प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीमध्ये जावळीच्या खोऱ्यातील आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ उभारलेल्या एक महत्वाकांक्षी देशी झाडांच्या घनवन प्रकल्पाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जावळीच्या खोऱ्याची खरी ओळख म्हणजे किर्र आणि घनदाट झाडी। याच घनदाट झाडीची ओळख नैसर्गिक संपत्तीच्या जोरावर उभा राहिलेला हा प्रकल्प पंचक्रोशीची शोभा वाढवेलच, पण तुम्हीही झाडे लावून ती वाढवावी ही नम्र विनंती। सातारा जिल्ह्यामधील आसनी गावामध्ये श्री मोहन जगन्नाथ शेलार यांनी 8000 चौरस फूट क्षेत्रामध्ये 1 जून 2022 रोजी 70 प्रकारच्या 500 देशी झाडांची लागवड करून जंगलतोड करणाऱ्या समाजाला पुन्हा एकदा वृक्ष संपन्न भारताच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे। श्री मोहन शेलार हे एक अभियंते असून पुणे येथील एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करतात। तसेच ते एक समाजसेवक व वृक्षप्रेमी सुद्धा आहेत। पुण्याजवळील सासवड रोडवरील दिवेघाट मधील मस्तानी तलाव आणि मल्हारगड या परिसरांमध्ये वृक्षारोपण करण्यात त्यांचे मोठे योगदान लाभले आहे। तसेच पुणे हडपसर येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अनाथालयामधील मुलांना व हडपसर परिसरामधील गरजू मुलांना शालेय आणि क्रीडा साहित्याचे वाटप लोकसहभागातून करत असतात। तसेच मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे कार्य करतात। याचबरोबर मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना ट्रेकिंगलाही घेऊन जातात। श्री मोहन शेलार यांनी निर्माण केलेल्या घनवन प्रकल्पाची माहिती घेण्याआधी आपण मियावाकी तंत्रज्ञानावर आधारित घनवन प्रकल्पाचे मॉडेल समजून घेऊयात। मियावाकी ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून यामध्ये इकोसिस्टम इंजिनिअरिंगद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड केली जाते। या तंत्रज्ञानात निसर्गाबरोबरच विज्ञानही आढळते। म्हणूनच वनीकरणाची ही पद्धत जापानी वनस्पतीशास्त्रज्ञ आणि वनस्पती पर्यावरण तज्ञ प्राध्यापक श्री अकिरा मियावाकी यांनी विकसित केली आहे आणि येत्या काही वर्षात संपूर्णपणे सेंद्रिय घनदाट आणि संशोधन वैविध्यपूर्ण जंगल तयार करण्यासाठी प्राध्यापक मियावाकी यांनी निसर्गाच्या इकोसिस्टमची प्रेरणा घेतली आहे। या ठिकाणी 2 बाय 2 फूट अंतरावर वृक्ष लागवड केली जाते। त्यात झाडांची वाढ 10 पट जलद होते। एकाच ठिकाणी वेगवेगळ्या झाडांची स्थानिक प्रजाती लावता येतात आणि नेहमीपेक्षा 30 पट घनदाट जंगल तयार होते। या झाडांमुळे 30% कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्यास मदत मिळते। 2 वर्षानंतर या झाडांची निगा फारशी घ्यावी लागत नाही। या जंगलांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यास मदत मिळते। त्याचबरोबर या जंगलांमुळे विविध प्रकारचे पक्षी व फुलपाखरे आणि मधमाशांना आश्रयस्थान निर्माण होते। प्राचार्य मियावाकी म्हणतात की निसर्ग आणि विज्ञानाची शुद्ध मैत्री आहे। सर्वसाधारणपणे 1000 चौरस फूट जागेत 250 मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा 4 प्रकारच्या 40 पेक्षा जास्त देशी पण दुर्मिळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते, ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही। सर्व आपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात। ही पद्धत मोठमोठ्या शहरांमध्ये व ग्रामीण पडीक भूखंडावर शास्त्रीय पद्धतीने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते। वृक्ष लागवडीत त्यांचे कुळ, जाती, प्रजातीची, त्यांचे आपापसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे। येथे विदेशी वृक्षांना स्थान नसते। सर्व तंत्रज्ञान जमिनीखालील उपयोगी जीवाणू, खेळती हवा, शेणखत आणि भाताच्या तुसावर अवलंबून असते। मियावाकी जंगल हे घरांच्या मागे, मंदिर परिसर, शाळा, महाविद्यालये, उद्योग समूहांच्या जागा तसेच रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा करता येते। ही एक निसर्ग प्रयोगशाळाच आहे। यामध्ये देशी वृक्षांची ओळख विद्यार्थ्यांना होतेच, त्याचबरोबर वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाचे धडेही त्यांना मिळतात। वृक्ष आणि शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचा मजबूत धागा निर्माण होऊ शकतो। सध्याच्या
वातावरण बदलावरचा हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. शाळा व महाविद्यालयांमधून अशा प्रकारची उद्यान निर्मिती विद्यार्थ्यांना शाश्वत पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाचे योग्य धडे देऊ शकते. मियावाकी पद्धतीसाठी क्षेत्र किती असावे याचे काही बंधन नाही, मात्र ठराविक क्षेत्रामध्ये योग्य संख्येनेच वृक्ष हवेत हे मात्र नियमात आहे. या तंत्रज्ञानात स्थानिक जागेवरील मूळ माती 3 फूट खोल खड्डा करून काढली जाते आणि पुन्हा तेथील चाळलेली माती, खत आणि भाताचे तूस यांचे मिश्रण करून भरली जाते. ही संपूर्ण जैविक पद्धती असून येथे सेंद्रिय घटकांचा वापर होतो. रासायनिक खते आणि कीटकनाशक पासून हे तंत्रज्ञान मुक्त आहे. मियावाकीस योग्य कुंपण घालून पहिली 2 वर्ष सांभाळल्यास 3ऱ्या वर्षी ही उद्याने स्वतंत्र आणि स्थिर होतात. याच तंत्रज्ञानावर आधारित लोकसहभागातून उभारलेल्या या घनवन प्रकल्पाला आज आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार मंडळी, माझं नाव पुंडलिक राठोड. मी आज आलेलो आहे आसनी या गावात, जे जावळी खोऱ्यात वसलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये. इथं असा हा एक अनोखा प्रकल्प आपण बघायला आलेलो आहोत, जे आमच्या मित्रांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणात असं विस्तृतपणे ह्याला साकारलेलं आहे. इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनेक रोपटी, देशी झाडे यांच्याबद्दल आपल्याला संपूर्ण काही माहिती मिळणार आहे. ते म्हणजे मोहन सेलार यांच्याकडून. चला तर मग आज जाऊया मोहन सेलार यांच्याबरोबर त्यांच्या घनवल प्रकल्पामध्ये. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी मोहन जगन्नाथ शेलार, आसनी जावळीच्या खोऱ्यातून, जिल्हा सातारा. आज माझे मित्र विथ कॅमेरा विवेकानंद नलावडे सर पंढरपूरवरून आणि पुंडलिक राठोड सर हे सोलापूरवरून खास आसनीतील आणि जावळी खोऱ्यातील आईवडिलांच्या स्मरणार्थ उभा केलेल्या पहिल्या घनवन प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि चला तर सैर करूया या देशी घनवन प्रकल्पाला. जवळजवळ जावळी खोऱ्यातील 500हून अधिक झाडांचं इथे आपण रोपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये जांभूळ, कडुलिंब, फणस, चीज, नारळ, भेडा, रक्तचंदन, रुद्राक्ष, पायर, शिसम, सावर, बकुळ, कडीपत्ता, तेजपत्ता, खनेर, मोगरा, जास्वंद, पुत्रवंती, सब्जा, रायफोडा, शतावरी, अतिशय जावळीच्या खोऱ्यातील आयुर्वेदिक आणि विविध प्रकारची देशी झाडं इथे आपण आई वडिलांच्या स्मरणार्थ लोकसहभागातून 1 जून 2022 रोजी इथे आपण त्यांचं प्रत्यारोपण केलेलं आहे. जावळीतील आणि इतर महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व पर्यावरण प्रेमींना देशी झाडांचं महत्व पटावं, बरोबर, त्यासाठी एकाच ठिकाणी जावळी खोऱ्यातील सगळी देशी झाडं लावण्यात आलेली आहेत. तुम्हाला नम्र विनंती, तुम्ही वेळात वेळ काढून कधीतरी त्या प्रकल्पाला भेट द्याल अशी मी इच्छा बाळगतो. या तर मग तर मी सांगितल्याप्रमाणे इथे जवळजवळ 600 देशी झाडं लावण्यात आलेली आहेत जावळी खोऱ्यातील. ह्या सगळ्या देशी झाडांचं प्रत्यारोपण 1 जून 2022 या रोजी केलेलं आहे लोकसहभागातून. या सर्व झाडांना पाण्याची सोय म्हणून आपण इथे 50,000 लिटरचं एक शेततळ काढलेलं आहे. ते तुम्हाला दिसेलच. पावसाच्या पाण्याने हे शेततळ अतिशय तुडुंब भरतं आणि हेच पाणी आपण जवळजवळ फेब्रुवारी मार्च पर्यंत वापरतो. त्या आपल्या सगळ्या देशी झाडांना पाण्याची सोय व्हावी यासाठी. दर शनिवार रविवार येऊन इथे आपण पायाचा पंप वापरून, मी तुम्हाला आता पायाचा पंप दाखवतो. इथे शेतामध्ये वीज नसल्यामुळे आपल्याला पायाच्या पंपाद्वारे आणि ड्रिप इरिगेशनद्वारे सगळ्या झाडांना पाण्याची सोय केलेली आहे. हा जो पंप तुम्हाला दिसत आहे, हा पंप स्वयंचलित नाहीये, हा मानवचलित आहे. हा पायाने असा पंप चालवावा लागतो आणि प्रत्येक ड्रिप पाशी एक बटन दिलेलं आहे. तर शेततळ्यातून पाणी काढून हा पंप पुढे ड्रिप इरिगेशनद्वारे प्रत्येक झाडाला पाणी पोचवत आहे. चला तर आपण आता झाडांची सैर करणार आहोत. जावळी तालुक्यातील सर्व देशी झाडे आपण याच्यामध्ये लावलेली आहोत, जसं की राईकुडा, आडुळसा, जांभूळ,
लिंबू, तुम्ही उजव्या साईडला बघाल तर आंबा, कडीपत्ता, चिंच, इकडे बघाल तर भोकर, तसेच कदंब तुम्हाला दिसेल. हा आहे कैलासपती, तिकडे तुम्हाला फळस दिसेल. ही आहे पपई, हे आहे माकड बदाम, हे माकड बदाम, हे आहे इडलिंबू, त्याचं लोणचं अतिशय छान होतं. हा आपला आहे राई आवळा. हे जे आहे ते आहे आपलं मेहंदीचं झाड. हा कदंब, मेहंदी बनवतात, ह्याच्या पानांपासूनच आपण मेहंदी बनवतो. हे जे आहे हे झाड आहे कोकमचं, जे की कोकणात तिथं पण आपण सुद्धा याचा प्रयोग केलेला आहे. हे आहे रक्तचंदन. हे आहे खया. आणि तुम्ही एक स्पेशल झाड बघाल तर हे जे आहे स्पेशल झाड, ह्याच्यापासून आपण शेंदूर काढू शकतो. याच्या बियांपासून आपण शेंदूर काढतो. अतिशय दुर्मिळ असं झाड आहे. जिलेबी, परत ज्या खाद्यपदार्थांना रंग द्यायचा आहे त्याच्यामध्ये ह्याचं वाटण करून टाकतो आपण. आता तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो. या माझ्याबरोबर घनवन प्रकल्पाचा उद्देश हाच होता की इथे जैवविविधता यावी. आणि काही दिवसापूर्वी, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण तुळशीच्या झाडावरती मधाचं पोळं बसलेलं होतं. आम्ही त्याला काठ्याळू मधाचं पोळं बोलतो. आता ही वसाहत पाऊस पडल्यामुळे इथून निघून गेलेली आहे, पण जवळजवळ ती 2.5 महिने आपल्या घनवन प्रकल्पात होती. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तुम्ही जसं पुढे पुढे याल तसं थोडी ह्या बाजूला फळांची रोपं, जसं की रामफळ आहे, पुढे गेला तर शिवन आहे, डाळिंब आहे. तिथं पुढे गेला तर एक वेगळं फळ जे की आम्ही प्रयत्न म्हणून लावलेला आहे, ते म्हणजे पॅशन फ्रूट. तर हे हा पॅशन फ्रूटचा वेल आहे, जो की फणसाच्या झाडावरती चढलेला आहे. त्याचं मिल्कशेक किंवा शेक बनवून शरीराला अतिशय चांगला असतो. हे पेरूचे झाड बघा, पेरूंनी लगडलेलं आहे. ही समोर जी तुम्हाला दिसते ते आहे कृष्ण तुळस. आणि हा जो महाकाय वृक्ष दिसतोय समोर तुम्हाला, त्याला आपण महावृक्ष बोलतो, महारुख असं बोलतो. अतिशय मोठा होतो, 1.5 फुटाचा लावलेला. 1.5 वर्षामध्ये बघा केवढा महावृक्ष झालेला आहे. बकुळ, त्याच्या फुलांचा अतिशय सुवासिक असा वास येतो. पुढे याल तर तुम्हाला खया, आपण ह्याला महोगनी, आफ्रिकन महोगनी बोलू शकतो. या झाडाचा वापर अतिशय चांगल्या टिकाऊ लाकडासाठी होतो. ही आहे पुत्रवंती. पुढे याल तर हा आहे आडूळसा, जो की आयुर्वेदामध्ये ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. आणि अजून एक झाड ते म्हणजे रुद्राक्षाचं झाड तुम्हाला बघायला भेटेल. तर हे आहे रुद्राक्षाचं झाड. एक 5 वर्षामध्ये याला रुद्राक्षाची फळं येतील ही आम्ही अपेक्षा ठेवतोय. त्याच्या बाजूलाच देवसावर उभी आहे, कमी पाण्यात येणारी अशी देवसावर तुम्हाला इथे दिसेल. आणि हे जे आहे ते भेंडचं झाड आपण बोलतो. हे कमी पाण्यात येणारं असं झाड आहे. हे अंजीरचं झाड आहे. त्याच्या बाजूला आंबा, आणि उजव्या बाजूला त्याच्या दिसेल तुम्हाला एक मोसंबीचं झाड. जावळीचं खोरं म्हटलं की तुम्हाला सगळीकडे भात शेतीच आढळेल. जेव्हा जेव्हा आम्ही भात काढतो, जोडतो, बडवतो, त्याचा जो पेंडा उरतो त्याचा एक योग्य प्रकारे झाडांसाठी वापर कसा केलाय हे बघा. झाडांना आच्छादन, म्हणजे इंग्लिशमध्ये तर आपण मल्चिंग बोलतो. याच्यामुळे सूर्यप्रकाश झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचत नाही आणि झाडाची वाढ अतिशय कमी पाण्यामध्ये होते. तर आच्छादन हा प्रत्येक झाडासाठी अतिशय गरजेचा अशी ही एक प्रोसेस आहे झाडाच्या वाढीला. आणि कमी पाण्यामध्ये जर तुम्हाला झाड जगवायचे असतील तर आच्छादन खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात
भाताच्या पेंड्याचा वापर केला तर सूर्यकिरण अजिबात आतमध्ये जात नाही आणि तुम्ही माती बघा अतिशय भुसभुशीत आणि ओली दिसेल. प्रत्येक झाडाच्या ठिकाणी आपण ड्रिप इरिगेशन केलेलं आहे, तुम्हाला दिसेलच. असं 8 लिटरचे ड्रिप बटन्स आपण लावलेले आहेत. जिथे आपण तो पायाचा पंप मारतो तीच लाईन सगळ्या झाडांना फिरवलेली आहे. तुम्हाला जो हा पेरू दिसत आहे व्हिडिओमध्ये तो देशी पेरू दिसतोय आणि निसर्ग आपल्याला फक्त देतच आलाय, फक्त माणसानी त्याला जास्त वरवडून खाऊ नये. दर शनिवार रविवार इथे येऊन झाडांना पाणी घालून दिलेल्याचं एक चांगलं फळ आपण असं बोलू शकतो. आता पेरू खाण्यायोग्य झालेला आहे, तर कष्टाचं फळ काय असतं ते तुम्हाला हे इथं दिसत आहे. प्रकल्पामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे. आई वडिलांचा फोटो आणि झाडाची संक्षिप्त माहिती, त्याचं कुळ, त्याचं शास्त्रीय नाव बरोबर आणि QR कोड. ज्यावेळी तुम्ही QR कोडला स्कॅन कराल त्यावेळी QR कोड जर स्कॅन केला तर त्या झाडाची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर अशा जवळजवळ बऱ्याच प्रकारच्या झाडांवरती असा आपण प्रयोग केलेला आहे आणि झाडाची माहिती मोबाईलच्या स्कॅन मध्येच टिपण्याची आपण सोय केलेली आहे. तर घनवन प्रकल्पामध्ये त्याच्या रक्षणासाठी आपण असे ही जाळी लावलेली आहे चारी बाजून, त्याच्यामुळे कुंपण, त्याच्यामुळे म्हैशी गाई जनावर आतमध्ये येत नाही आणि नासधूस करणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे. तसेच बांधाला आपण टुलडा जातीच्या बांबूची लागवड केलेली आहे. ह्या बांबूच्या जातीची विशेषता म्हणजे ह्याचा जे 2 डोळ्यांमधलं अंतर असतं ते 1.5 फुटाच्या वर असतं. त्याची कांडी आपल्याला अगरबत्तीसाठी कामाला येते. तुम्ही थोडं पुढे याल तर इकडे ह्या बांधाला आपण नारळांची लागवड केलेली आहे. तर असे जवळजवळ 15 देशी नारळ आपण लावलेले आहेत आणि ते असे छान पद्धतीने वाढलेले दिसतील तुम्हाला. असे ह्या ओळीने असे 15 देशी नारळ आपण लावलेले आहेत. आताच आपण जावळी खोऱ्यातील आई वडिलांच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या लोकसहभागातून उभ्या केलेल्या घनवन प्रकल्पाची माहिती घेतली. इथे लावलेल्या संपूर्ण देशी झाडांची सुद्धा आपण माहिती घेतली. तर तुम्हाला सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात देशी झाडांची लागवड करावी, त्याचं संगोपन करावं आणि आपल्या घरामध्ये, पै पाहुण्यांमध्ये आणि इतर मित्रमैत्रिणींमध्ये कुठलाही सण उत्सव किंवा कोणतेही लग्न कार्य किंवा असं कोणतेही महत्वाच्या घटना घडत असतील त्याच्या स्मरणार्थ आपण असं काही कार्य करावं की त्याचा फायदा आपल्या समाजाला, पशु पक्ष्यांना आणि देशाला व्हावा आणि त्याच्यातून आपल्या हातून समाजसेवा घडावी. हीच तुम्हाला याच्यातून एक प्रेरणा देते. धन्यवाद. मंडळी, हा अनोखा प्रकल्प पाहून मी सुद्धा भारावून गेलो आणि बऱ्याच न पाहिलेल्या वनस्पती पाहायला मिळाल्या आणि त्यांची माहितीही मिळाली. भारतामधील सर्व पर्यावरण प्रेमींनी घनवन प्रकल्पासारख्या म्हणजेच मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रदूषण कमी होण्यास आणि निसर्गाला त्याचा नक्कीच फायदा होईल. श्री मोहन शेलार यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या या प्रकल्पाचे कौतुक करावे तितके कमीच. त्यांच्या या कार्याला माझा सलाम. या कार्याची पोचपावती आपण सर्वांनी त्यांच्या या घनवन प्रकल्पाला भेट देऊन दिली पाहिजे. हा प्रकल्प पुणेपासून अवघ्या 118 किलोमीटर 2.5 तासांच्या अंतरावर आणि मुंबईवरून 260 किलोमीटर 5.5 तासांच्या अंतरावर आहे. तुम्ही या प्रकल्पाला भेट देणार असाल तर श्री मोहन शेलार यांना संपर्क करून येऊ शकता. ते आपली सर्व सोय करतील. संपर्क श्री मोहन जगन्नाथ शेलार. मोबाईल क्रमांक 9833670836. मुक्काम पोस्ट आसनी, तालुका जावळी, जिल्हा सातारा. घनवन प्रकल्पाची माहिती आवडली असेल तर आपले मत कमेंटमध्ये नमूद करा आणि व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. माझ्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुन्हा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.